अस्थि रक्षा विसर्जनातून लावले स्मृतीचे वृक्ष। स्मृती वृक्ष लावून जलप्रदूषण ही टाळूया। विके ज्योती दिदी देशमुख व शिंदे परिवारने केला पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा उपक्रम। भुसावळ येथील नुकतेच निलेश देशमुख यांच्या आई श्रीमती सुनंदा देशमुख यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांनी व त्यांची बहीण रेणुका पाटील, पाहुणे किशोर पाटील व बीके अनिल पाटील यांनी श्रीमती सुनंदा देशमुख या आईच्या अस्थिवर रक्षा नदीत न टाकता खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर स्मृतीचे वड, पिंपळ, बकुळ, कंदम, करंज आदी वृक्ष ट्री गार्ड स्मृतीचे 5 वृक्ष लावले। वृक्ष लावण्याच्या वेळी ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या बीके ज्योती दिदी यांनी देशमुख परिवाराने अस्थि रक्षा विसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावले, यामुळे जलप्रदूषणही वाचते व पर्यावरणाचे रक्षण होते, वृक्षांचे संवर्धनही होते। वृक्ष लावणे आज काळाची गरज आहे, प्रत्येकाने स्मृती जपण्यासाठी वृक्ष लावावा असे म्हटले। त्यानंतर साकेगाव सेवा केंद्राच्या बीके रुखमा दिदी यांनीही वृक्ष लावणे काळाची गरज आहे, वृक्षांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतोच पण आपले आरोग्यही चांगले राहते, प्रदूषण रोखण्यास मदत होते, म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावणे आवश्यक आहे। नाना पाटील यांनी देशमुख परिवार व शिंदे परिवार यांनी पर्यावरण जागा प्रतिष्ठानच्या उपक्रमात सहभाग घेऊन अस्थि रक्षा विसर्जनातून आईचे स्मृतीचे वृक्ष लावले व जल प्रदूषण वाचवण्यासाठी सुद्धा कार्य केले, याबद्दल त्या परिवारांना धन्यवाद दिले। यावेळी वेणुमाता एचडी परदेशी, एस शेकोकारे, श्रीमती शुभांगी पाटील, अनिल भाई व इतर नातेवाईक उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट, भुसावळ। आज वर्तमान समय प्रदूषण दिन प्रतिदिन बढ़ता जा रहा है और उसके कारण बीमारियां भी बढ़ती जा रही है, लेकिन इस स्थिति में हमारे पास एक सुझाव है कि हर जगह वृक्षारोपण करना चाहिए। जैसे कि पर्यावरण बढ़ेगा उसके कारण ये बीमारियां ख़त्म हो जाएगी और हमारा भारत देश हरा भरा हो जाएगा, इसलिए पर्यावरण की इस समय अति आवश्यकता है। और आज हमने ये शुभ कार्य यहाँ पर किया वृक्षारोपण का, जो आप सबके सामने हमने यहाँ वड़ का झाड़ या वड़ का वृक्ष लगाया है। इस प्रकार से हमने यहाँ पर पर्यावरण प्रदूषण को समाप्त करने का जो संकल्प किया है, ये सभी हम यहाँ इस बात के लिए साक्षी है। इतना कहकर मैं अपने शब्दों को विराम देती हूँ। ओम शांति। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालय के द्वारा आज वृक्षारोपण का कार्य जो किया है, तो इस उपलक्ष्य में किया कि जो हमारे इस विद्यालय के अंदर ये सुनंदा माता जो आते थे, तो उनके अंतिम संस्कार जो किया, तो वो जैसे वो अंतिम संस्कार की जो राख है तो जल में न डालते हुए, क्योंकि जल प्रदूषण होता है, तो इससे अच्छा तो वो राख अगर हम उससे पौधे में अगर कोई पौधा लगाते हैं व ज़मीन में डालते हैं तो वो खाद होती है और उतना प्रदूषण हम उसका बचाव कर सकते हैं। तो इसलिए क्योंकि आज देखा जाता है कि हर जगह पर प्रदूषण बढ़ता जा रहा है और प्रदूषण का बचाव करने के लिए हमें जगह जगह पर ऐसा वृक्षारोपण करना भी ज़रूरी है, क्योंकि जितने हम वृक्षारोपण करते हैं तो उतना इस वातावरण में ऑक्सीजन होता है और प्रदूषण से हम मना रहित हो जाते हैं, तो इससे हमारे लिए सभी के लिए फ़ायदा है। तो इसलिए इस विद्यालय के द्वारा आज ये हमने संकल्प किया है कि ऐसे जहाँ पर भी कई जगह पर जो ऐसे मृत्यु होती है, जहाँ पर हम लकड़ियाँ लगा मना डाल करके उसका अंतिम संस्कार करते हैं, तो लकड़ियाँ काटना ये भी प्रदूषण वहाँ पर होता है, वृक्षों को काटा जाता है। तो इससे अच्छा तो हम गोबर के जो उपले होते हैं तो उससे हम अंतिम संस्कार करते हैं, तो वो जो राख बनती है तो वो भी पौधों के लिए बहुत अच्छी होती है, झाड़ों के लिए अच्छी होती है, तो इसलिए हम उसका बहुत फायदा हो सकता है। तो ये हम इस विद्यालय के द्वारा संदेश देना चाहते हैं। ओम शांति। मी रेणुका पाटील, माझी आई सुनंदा देशमुख काही आजारानिमित्त तिचं काय म्हणतात निधन झालं 3 दिवसापूर्वी। तिच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक झाड लावलेलं आहे। ह्या झाडाचा लावण्याचा उद्देश हाच एक आहे की पर्यावरण वाचवणे आणि जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा सगळ्या मानवजातीला मिळाला पाहिजे। आज आम्ही हे वडाचं झाड जसं सगळ्यांना सावली देतं म्हणून वडाचं झाड चूज केले की माझ्या आईने आयुष्यभर फक्त सगळ्यांना सावली दिली, म्हणून तिच्या स्मृतीप्रित्यर्थ वडाचं झाड निवडून आम्ही ते वृक्षारोपण केलं। नमस्कार,
या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वर विद्यालयाच्या मार्फत नुकतेच सेवा केंद्रात येणाऱ्या सुनंदा माता यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे आणि या निधन झाल्यानंतर त्यांची अस्थी आणि रक्षा जलप्रदूषण वाचावं म्हणून त्या परिवाराने, शिंदे परिवाराने आणि देशमुख परिवारांनी निर्णय घेऊन त्यांच्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थि रक्षा विसर्जनातून स्मृतीचं वृक्ष या दृष्टिकोनातून या ठिकाणी 5 झाडं लावण्याचा संकल्प केलेला आहे। त्यापैकी वड आहे, कदंब आहे, त्यानंतर बकुडचं आहे, अशा विविध स्वरूपाची झाडं या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करे, जेणेकरून हा संदेश समाजामध्ये जावा की त्यांनी जलप्रदूषण वाचवावं आणि पर्यावरणाचं संरक्षण व्हावं। पर्यावरणाचं संरक्षण होण्यासाठी एक किमान आपण झाड आठवणीसाठी राहील, जे कायमस्वरूपी आपल्या आईची आठवण असेल, भावाची आठवण असेल, आईवडिलांची आठवण असेल, त्या वृक्षाच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतं। फळाची झाड लावली तर कायमस्वरूपी ती फळंसुद्धा आपल्याला त्या निमित्ताने मिळतील। म्हणून ह्या देशमुख परिवाराचं आणि शिंदे परिवाराचं पर्यावरण जागर प्रतिष्ठान प्रजापिता ब्रह्मकुमारीश्वराच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि समाजातील प्रत्येक नागरिकांनी सुद्धा अशा काही घटना प्रसंगी स्मृतिवृक्ष लावावं असे सर्वांना मी आवाहन करतो। ओम शांती। धन्यवाद। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ।